नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आगामी काही दिवसात सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवरती गावागावांमध्ये विकास सेवा सोसायट्यांच्या ठरावांना आता अंतिम टप्प्यात आलेले आहेत। आता ठराव करण्यासाठी केवळ 2च दिवस शिल्लक आहेत। 5 ऑगस्ट रोजी अखेरचा दिवस आहे। हे होत असताना मान तालुक्यामध्ये विकास सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून ठराव करण्यासाठी जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार गोरे व शेखर गोरे यांच्यामध्ये ठरावांवरून जोरदार चुरस निर्माण झालेली आहे। दोघांनीही आपल्या समर्थकांच्या माध्यमातून विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त ठराव करण्याचे प्रयत्न केले आहेत। अखेरीस या मान सोसायटी मतदारसंघामधून जिल्हा बँकेसाठी उमेदवारी कोणाला मिळणार यासाठी आता जोरदार रस्सीखेच होणार का याबाबतच्या चर्चा मान तालुक्यामध्ये सुरू झालेल्या आहेत। कारण गत पंचवार्षिक मध्ये शेखर गोरे यांनी या मतदारसंघामधून विजय मिळवला होता आणि आता यावेळेस या मतदारसंघामध्ये कोणाकोणामध्ये लढत होणार याबाबतची उत्कंठा ही शिगेला पोहोचलेली आहे की अन्य या ठिकाणी दोघेही भाऊ जिल्हा बँकेची उमेदवारी मिळवण्यात यशस्वी होणार का किंवा दोघांमध्येच लढत होणार याबाबतही आता तर्कवितर्क लढवू लागलेले आहेत। एकंदरीतच मान तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर शेखर गोरे यांचे गेल्या पंचवार्षिक मध्ये वर्चस्व होते। यावेळी त्यांनी विशेष लक्ष घालून जास्तीत जास्त ठराव करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत। तर दुसरीकडे मंत्री जयकुमार गोरे यांनीही आपल्या विचाराचे जास्तीत जास्त ठराव होण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत। याबरोबरच काही राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा जे काही इतर पक्ष आहेत, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, अन्य यांनीही आपले ठराव करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आहेत। अखेरीस ज्यावेळेस आता अंतिम ठराव पूर्ण होतील आणि यानंतर प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होईल त्यावेळेस जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पॅनल मध्ये अधिकृतरित्या मान तालुक्यामधून कोणत्या उमेदवारांना संधी मिळते आणि एकंदरीतच या ठिकाणावरून कोण संचालक होणार। गतवेळेस शेखर गोरे यांच्या बरोबरच अनिल देसाई हे मान तालुक्यातून जिल्हा बँकेसाठी प्रतिनिधित्व केलेले आहेत। यावेळेस पुन्हा एकदा मान तालुक्याला 2 संचालक मिळणार का तिसरा संचालक संधी निर्माण होणार याबाबतही चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं, मान सोसायटी मतदारसंघामधून कोणाला उमेदवारी अधिकृत मिळू शकते, त्याचबरोबर आणखीन एखाद्या संचालकांमध्ये वाढ होणार का याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।